मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही, त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येते असं न्यायालयाकडून सांगण्यात आलंय। मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने आज निकाल सुनावलाय। भिक्खू चौकात झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते। तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एनआय या विशेष न्यायालयात आज सुनावण्यात आला आणि या निकालात सर्व आरोपी निर्दोष मुक्त झालेत। या केसमध्ये 2016ला ज्यावेळेस एनआयची चार्जशीट आली, त्यामध्येच एनआयच्या चार्जशीटमध्येच सगळं क्लिअर होतं की कशा प्रकारे मोका ओढून ताणून लावण्यात आलेला आहे, कशा प्रकारे साक्षीदारांच्या जबाबामध्ये डिस्क्रिपन्सीज आहे। एनआयने घेतलेले जबाब वेगळे, एटीएसने घेतलेले जबाब वेगळे आणि हा सगळा हे बघताना नक्कीच व्हिक्टिमच्या फॅमिलीवर अन्याय झालेला आहे असं माझं मत आहे। कोर्टाने हे सांगितलं की जे 325 साक्षीदार तपासले त्यामध्ये कुठल्याही साक्षीदाराच्या एव्हिडन्समध्ये हे आलेलं नाही की कर्नल पुरोहितने ऑन ड्यूटी असताना आरडीएक्स मिळवलं, त्यानंतर आरडीएक्स ट्रान्सपोर्टेशन कसं झालं याच्यावर प्रॉसिक्युशन एजन्सी प्रकाश टाकू शकलेली नाही आहे। त्यानंतर नेमकं कुठे हे बॉम्ब असेंबल केले गेले हे सुद्धा प्रॉसिक्युशन एजन्सी समोर आणू शकली नाही, हे कोर्टाने सांगितलं। आपण पाहू शकतो हा सगळ्यात मोठा निकाल म्हणावा लागेल। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 17 वर्षांनी हा निकाल लागलाय आणि यात 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। यात आरोपी असलेल्यांमध्ये प्रज्ञासिंह ठाकूर यांचं देखील नाव होतं आणि आता त्यानंतर या 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर अनेक प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। केवळ संशयाच्या आधारावर आरोप सिद्ध होत नाही असं न्यायालयाने म्हटलंय। नेमकं कोर्ट काय म्हणालंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बॉम्बस्फोट झाल्याचं सरकारी पक्षाकडून सिद्ध, मात्र स्फोट स्कूटरमध्ये झाल्याचं सिद्ध करण्यात अपयश। पंचनामा योग्य नव्हता, जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाहीत। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर दुचाकीची मालक होती हे स्पष्ट नाही झालं। दुचाकीचा चेसिस नंबर देखील रिकव्हर करण्यात आलेला नाहीये। आधी लावलेला मोका नंतर मागे घेतल्यामुळे या अंतर्गत सगळे जबाब हे निरर्थक ठरतात। यूएपीए साठी घेण्यात आलेली मान्यता चुकीची, त्यामुळे यूएपीए लागू होत नाही। प्रसाद पुरोहितांसंदर्भात कोणतीही मान्यता घेण्यात आलेली नाही। कर्नल प्रसाद पुरोहितांनी आरडीएक्स आणलं याचा पुरावा नाही। त्यासोबत सगळ्या आरोपींना संशयाचा फायदा बेनिफिट ऑफ डाऊट आहे। केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही असं कोर्टाने सांगितलंय। या निकालावर काही राजकीय प्रतिक्रिया देखील आल्यात, पाहूयात। 17 साल पहले जो कांग्रेस ने सैफरन टेररिज्म, भगवा आतंकवाद, ये नया टर्म कॉइन करने की कोशिश की थी, आज कांग्रेस के मुंह पर एनआई के कोर्ट ने जोरदार तमाचा लगाया है। इन्होंने ये भगवा आतंकवाद, भगवा टेररिज्म सिर्फ वोट बैंक की राजनीति के लिए, कांग्रेस ने इसके साथ हिंदुत्ववादी संगठनों को भी जोड़ने का काम किया, आरएसएस जैसे बड़े संगठनों को भी जोड़ने का काम किया। लेकिन आज 17 साल की प्रतीक्षा के बाद 17 साल इन्होंने उनको इतना टॉर्चर किया, जबरन कांग्रेस की सरकार ने इनसे स्टेटमेंट्स भी लिए, लेकिन आज दूध का दूध और पानी का पानी हो गया। निरपराध लोकांना आत टाकून त्यांच्यावर केस दाखल केली होती। कोर्टाने त्यांना आज याच्यामधून दोषमुक्त केलं। खरं तर मी न्यायालयाचा सन्मान करेन, परंतु निरपराध ज्यांना आत टाकलं होतं त्यांना अनेक छळ सहन करावा लागला आणि आज कोर्टाने खरं तर त्यांची मुक्ती केलेली आहे। एकंदरच आतंकवादीवरून लक्ष हटवण्यासाठी भगवा आतंकवाद ही संकल्पना पुढे आणली होती तत्कालीन सरकारने। सर्वोच्च न्यायालयानं प्रज्ञा आणखीन ठाकूर आणि त्यांच्या सोबतच्यांना सगळ्यांना मालेगाव बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यातून सुटका केलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही। पण मुळात असं आहे की या सगळ्या घटना जेव्हा घडत आहेत त्यात त्यांनी काय म्हटलं की यांचे तुम्ही पुरावे देऊ शकला नाही की आज गुन्हेगार आहेत म्हणून। मग गुन्हेगार कोण? घटना तर घडल्या हे सत्य आहे ना।
मग या घटना घडलेल्या सत्य घटनांमध्ये पोलिसांना आरोपी सापडत नाही याच्यासारखं गृह खात्यावरचं बालंट नाही, काळीवा नाही असे मला वाटते. हमको समझ में नहीं आता, हम खुश हों कि दुखी हों. देश को जवाब दें, 100 करोड़ हिंदुओं को जवाब दें कि क्यों भगवा आतंकी बताया, किस प्रूफ के साथ आप लोगों ने बोलना शुरू कर दिया, किसने नैरेटिव सेट किया, कौन था, क्या मास्टरमाइंड था, क्यों भारत में 100 करोड़ हिंदुओं को भगवा आतंकी कहा गया. आज एनआईए कोर्ट ने साबित कर दिया. लेकिन वो 17 साल कौन लौटाएगा उन सारे लोगों को जिनको आरोपी बनाया गया था, झूठा आरोप. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.